नमस्कार अमरावती. अमरावती शहरात सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लोकमाता इंदिरा गांधी नगर यांकय्यापुरा परिसरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली. मध्यवर्ती कारागृहाच्या नाल्यालगत उभारलेल्या संरक्षण भिंतीमुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून दूषित नाल्याचे पाणी थेट अनेक घरांमध्ये शिरले. सोनू चोबे, सूरज शर्मा, सुनील वानखेडे आणि सविता यांच्या घरांमध्ये पाणी साचल्याने अन्नधान्य, फर्निचर व घरगुती साहित्याचे मोठे नुकसान झाले. साचलेल्या पाण्यामुळे साप, विंचू यांसारखे विषारी प्राणी घरात शिरण्याची भीती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. स्थानिकांनी महानगरपालिका प्रशासनाला तातडीने माहिती दिली, मात्र अनेक तास उलटूनही कोणताही अधिकारी घटनास्थळी न पोहोचल्याचा आरोप करण्यात आला. संतप्त नागरिकांनी त्वरित पाण्याचा निचरा, नुकसानीचे पंचनामे आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करत अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्रदीप चौबे है, मैं यंकाईपुरे में रहता हूँ. 6 बजे से पानी हमारे घर में से जा रहा है. पूरा नाला चौकअप हो जाने की वजह से कोई ध्यान नहीं दे रहा सर. पानी भर गया, पूरा अनाज का नुकसान हो गया सर, पूरा गेहूँ गीला हो गया. निकाले सर थोड़ा थोड़ा करके पानी सर 4 घंटे तक तो घुसा ही था. फिर हमने अपने मेहनत से निकाले, कोई आए नहीं रहा देखने के लिए. पानी है ना, अभी भी निकाल ही रहे. मी राजेश वानखडे, राहणार यंकय्यापुरा. या ठिकाणी जे सकाळपासून जे पाऊस चालू आहे, या ठिकाणी आमच्या मागची साईड जी आहे, या ठिकाणी सेंट्रल जेलची भिंत आहे, त्या भिंतमुळे पूर्ण पाणी इकडे लोकांच्या घरात घुसत आहे. त्यांना मागे आम्ही सांगितलं होतं, या साईडनं जितके लोक राहतात त्या लोकांनी सर्वांनी सांगितलं होतं की या ठिकाणी इकडून भिंत घेतली तर उद्या चालून आम्हाला या भिंतीचा खूप त्रास होणार आहे. आणि आज तेच झालं. जो नाला मोठा नाला होता तो 2 मध्ये विभागला आहे. अर्धा तिकून झाला आणि अर्धा इकून झाला. आणि इकून जो पाऊस येऊन नाला येऊन आला तो पूर्ण लोकांच्या घरात पाणी घुसलं आहे. आज स्टार्टिंगपासून जर पाहिलं असेल तर मेश्रामच्या घरी पाणी घुसलं, रामू खापरेच्या घरी पाणी घुसलं, अंदुरकरच्या घरात पाणी घुसलं, त्याच्यानंतर सोनू चौबे याच्या घरातून तर पूर्ण नाला इकडून पाणी निघालं तर तिकडे बाहेर येऊन राहिलं पाणी, आमच्या घराकडे पाणी येऊन राहिलं. त्याच्यानंतर लहान लहान लेकरं आहे. त्याच्यानंतर याच्या बाजूनं गुरुदेव प्रार्थना मंदिर आहे. गुरुदेव प्रार्थना मंदिरामध्ये सुद्धा पाणी आहे आणि इकडून तिकडून पाणी चालू आहे. त्याच्यानंतर वानखडेचं घर आहे. त्या वानखडेच्या घरात सुद्धा तिथे तर ते काही दिवसापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. पूर्ण महिला आहे, त्यांच्या घरात तर पूर्ण घरातून पाणी सुरू आहे, भिंतीतून पाणी सुरू आहे. नगरसेवक आमच्या इच्छे नगरसेवक शिवचाप आहे. आम्ही एक म्हणजे महत्त्वाची शोकांतिका आहे आमच्यासाठी, का नगरसेवक फक्त इलेक्शन राहते तेव्हा येतात आणि मोठ्या मोठ्या गोष्टी करतात. आतापर्यंत आमचा नगरसेवक आमच्या यंकय्यापुऱ्यामध्ये दिसत नाही. काही कार्यक्रम असला तर येते आणि त्याच्यानंतर काही येत नाही. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे. लोकांना जर विचारलं तर लोक सांगतील की नाही सांगतील, हे काही त्यांचा भाग आहे. पण आणि आमदाराचा आतापर्यंत आमच्या अमरावतीचे आमदार आहे, त्यांचा आतापर्यंत आमच्या यंकय्यापुऱ्यामध्ये आतापर्यंत पायसुद्धा नाही आहे. काय पाण्याची परिस्थिती आहे, लोकांच्या घरात पाणी घुसलेलं आहे. आणि तिकडून एका व्यक्तीने अतिक्रमण केलं आहे. नाल्यावर जी भिंत बांधली आहे त्या भिंतीमुळे पूर्ण पाणी थांबलं आहे. ती भिंत उद्या तुटली पाहिजे अशी आमची मोठी मागणी आहे. आणि त्या सेंट्रल जेलवाल्यांनी जे सलाका टाकले आहे मधात का कोणी इकडे आतमध्ये येऊ नये, तर म्हणून आमची अशी आणखी मोठी मागणी आहे का त्या सलाका उद्याच्या उद्या महानगरपालिकेने सेंट्रल जेलला पत्रव्यवहार करून उद्याच्या उद्या 11 वाजेपर्यंत जर हे झालं नाही तर आम्ही पूर्ण इथचं पाणी ड्राममध्ये भरून टाटाईसमध्ये टाकून कलेक्टरच्या कॅबिनमध्ये टाकू.